नमस्कार प्रेक्षकांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत करते. तर चला, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की नंदिनी तिच्या रूममध्ये विचार करत असते की कसं वसवत्याने दीपकला वळवलं असेल आणि त्यांनी नंदिनीच्या विरोधात एवढे पुरावे कधी गोळा केले असतील. तोपर्यंतच तिथे रम्या आणि वसवत्या येत असतात आणि रम्या म्हणते, बघ नाही, काय अवस्था झाली आहे गं हिची. त्यावर वसवत्या म्हणत असते की माझ्याशी पंगा घेणाऱ्यांचे ना हेच हाल होतात, म्हणूनच कुणी माझ्याशी कधी वाकडं घ्यायचं नाही. अगं, ही तर पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात गेली होती आणि म्हणूनच मी हिचे हे हाल केलेत. ए नंदिनी, तुला हाच प्रश्न पडला होता ना गं, की मी हे सगळं कधी, कसं आणि का केलं ते? तर चल, मी सांगते तुला मी कधी केलं हे. तू म्हणतेस ना की नंदिनी बोलू नाही तर करून दाखवते, पण ही वसवत्या आहे, ही न बोलताही सगळं काही करून दाखवते. अगं, समोरच्याला कधी कळणारही नाही मी हे सगळं कधी केलं आणि का केलं ते, कारण मी त्याला तेवढा वेळही मिळू देत नाही. काय गं नंदिनी, तुला हा प्रश्नच पडला असेल ना मी हे सगळं कधी केलं म्हणून. तर चल, कान उघडं ठेवून ऐक. असं आता वसवत्या नंदिनीला म्हणत असते. तुला काय वाटलं गं, तुम्ही दोघी बहिणी मिळूनच फक्त प्लॅनिंग करू शकता का? ज्यावेळी काव्या तुला सांगत होती ना की तू पिहूच्या डोक्यातून हे सगळं काढण्यासाठी तिला ड्रॉइंग काढायला लाव, हे डिव्हाइस वापर तू, तेव्हा तुमच्या दोघींचं बोलणं ना तिसरी व्यक्ती ऐकत होती. आणि ती कोण होती माहिती आहे? ती होती माझी रम्या. जेव्हा काव्या तुला सांगत होती की मनातलं सगळं चित्रात ती व्यक्त करेल आणि आपल्याला तिच्या डोक्यात काय चालले ना हे समजेल, तेव्हाच आम्हाला समजलं होतं की आता तुम्ही पुढचं पाऊल काय टाकणार आहात म्हणून. तेव्हाच रम्या पळत माझ्याकडे आली होती आणि मला म्हणाली, आई अगं तुला माहिती आहे का, ते पिहूला एक ड्रॉइंग काढायला लावणार आहेत. तेव्हा आम्ही ठरवलं की आता पिहू तेच ड्रॉइंग काढेल जे आम्ही तिला काढायला लावू. तेव्हाच रम्या तिला म्हणत असते की आई म्हणजे तू असं काय करणार आहेस गं, तू काही बॉम्ब फोडणार आहेस का? तेव्हा वसवत्या म्हणते, बॉम्ब नाही, टाईम बॉम्ब फोडणार आहे मी, टाईम बॉम्ब. थांब तू, तुला काय वाटलं गं नंदिनी, पिहू काय तिच्या मनाचं ड्रॉइंग काढणार होती का? अगं, तुला माहिती नसेल, पिहूला तू काढायला सांगितलेलं ड्रॉइंग आहे ना ते आम्ही काढायला सांगितलं होतं आणि त्याच चित्राचा वापर आम्ही तुझ्या विरोधात करणार होतो. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं आहे तरी काय? तेव्हा वसवत्या तिला म्हणते, अगं तुला माहिती नाही, हा प्लॅन आम्ही अगोदरच केला होता. रम्याने मला जेव्हा सांगितलं ना की पिहू आता ड्रॉइंग बनवणार आहे, तेव्हाच मी तिला सांगितलेलं की नंदिनीच्या विरोधात आपण हा पुरावा वापरायचा. आता पिहू ते ड्रॉइंग काढणार जे आम्ही तिला सांगणार आहोत आणि तू तिला सांगायचं की ड्रॉइंग कोणतं बनवायचे ते. तर रम्या म्हणत असते की पण ही आई, हे कसं शक्य आहे, तू मला सांग. अगं, तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं आहे का? तेव्हा वसवत्या तिला म्हणत असते, हो मी सांगते ना, आता तेच तू करायचं. ती नंदिनी या भ्रमात असेल की ती 24 तासाच्या आत सगळे पुरावे सगळ्यांसमोर आणेल, पण याच 24 तासाचा आपण पुरेपूर वापर करायचा. हे 24 तास आपणच वापरायचे, तेही तिच्या विरोधात. अगं नंदिनी, या खेळात नवीन आहे, पण मी या खेळात अशी मुरली आहे ना की नंदिनीलाही कळणार नाही की तिनं कुणाशी पंगा घेतलाय ते. असंच या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. सो त्या तिला सांगत असते की जेव्हा पिहू ड्रॉइंग काढायला जाईल ना तेव्हा तू तिच्या जवळ जायचं आणि तू तिला सांगायचं की कोणतं ड्रॉइंग काढायचं ते. अगं नंदिनी, वेडी आहेस तू, वेडी. जेव्हा पिहूने ड्रॉइंग काढायला घेतलं होतं ना तेव्हा रम्याने ते बघितलं होतं आणि रम्या तिच्या जवळ जाऊन बसली आणि म्हटली, कोणतं ड्रॉइंग काढतेस पिहू? हे बघ ना, किती छान लग्नाचा अल्बम आहे हा. तेव्हा रम्याने तिला तुमच्या लग्नाचा अल्बम दाखवला होता आणि पिहूला सांगितलं, अगं हे चित्र तू काढू शकतेस आणि या चित्रात ना पाहदादा एकटाच आहे आणि तुझी नंदिनी वहिनी कुठं गेली गं? का तिला कोणी किडनॅप केलं होतं? तेव्हा पिहू आता तोच विचार करत असते आणि रम्यानं तिला सांगितलेलं चित्र तेच चित्र पिहूने कागदावरती काढलेलं असतं. तेव्हाच आता नंदिनी वसवत्याला म्हणत असते, म्हणजे तुम्ही तिच्या डोक्यात जे आहे ते काढण्याऐवजी तुम्हाला जे हवं तेच तुम्ही तिच्या डोक्यात भरवलंत का? तेव्हा वसुवत्या म्हणत असते की हो, तुझं अगदी बरोबर आहे. आम्हाला जे हवं होतं ना ते आम्ही केलं होतं आणि त्याच रात्री पिहू तुझ्याकडे ते ड्रॉइंग घेऊन आली आणि तूही ते ड्रॉइंग बघून खूप दचकली होतीस. तुला काय वाटलं गं नंदिनी, की पिहू तुला जे हवं ते पिहूने या चित्रात काढलं आहे का? आणि तू तिथंच फसलीस. कारण पिहूने तिथं पार्थला बनवला होता, पण पाठीमागे पार्थ आणि नंदिनी ही नावं जरी काढली असली ना तरी नंदिनीवरती क्रॉस मारलं होतं आणि तुला जे हवं ते तुला वाटलं की तुला मिळालं, पण ते तसं नव्हतं नंदिनी. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्ही हे सगळं ठरवून केलं होतं का? तर तेव्हा वसुहत्या म्हणते, हो अगदीच ठरवून केलं होतं. तेव्हा रम्या तिला म्हणत असते, म्हणजे आई तुला वाटलं नाही का की नंदिनी आता तुला जाब विचारायला येईल ते? तेव्हा वसुहत्या म्हणते, हो वाटलं होतं ना, म्हणून मी माझ्या मनाची तयारी अगोदरच करून ठेवली होती.
अगं मी तर अगदी काउंटडाऊन करत होते की नंदिनी आता माझ्याकडे येईल आणि खरंच तेवढ्या वेळात नंदिनी माझ्याकडे आली. तेव्हा मी खूप घाबरल्यासारखं केलं की हो हो मीच केलं हे सगळं असं ती म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे म्हणजे हे सगळं तुम्ही अगोदर केलं होतं. तेव्हा वसवत्या म्हणते फक्त तेवढंच नाही, तू यापुढं काय करणार आहेस ना त्याचीही तयारी आम्ही अगोदरच केली होती. म्हणूनच तर आम्ही तुला ओपन चॅलेंज दिलं होतं ना, की जाऊन सांग सगळ्यांना म्हणून, की सगळी माझीच बाजू घेतील. आणि तूही तेच केलंस. तू काय केलंस गं? पिहूला सगळ्यांसमोर उभं केलंस. आणि मला माहिती होतं की पिहू हे सगळं बोलणार आहे. पण तुला माहिती आहे का, त्या पिहूला मी एवढं घाबरवलं होतं, एवढं ब्लॅकमेल केलं होतं, की शेवटी पिहूने साक्ष बदलली आणि आम्हाला जे हवं होतं ना तेच झालं. सगळी तुझ्यावरतीच पलटली. आणि आम्हाला हेही माहिती होतं की तू आता 24 तासाची वेळ आमच्याकडून मागून घेशील म्हणून. तेव्हा रम्या म्हणत असते, म्हणूनच तर तुझ्या उपकार म्हणून आम्ही तुला ही 24 तासाची वेळ दिली. आणि तू जरी मागितली जरी नसशील ना, तरी आम्ही तुझ्यावरती उपकार आणि दया म्हणून ही वेळ तुला दिली असती. अजून पुढची गोष्ट ऐक नंदिनी, तू पुढं काय करणार होतीस हे आम्हाला अगोदरच कळालं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे? तेव्हा ती म्हणते हो, आम्हाला माहिती आहे ना तू त्या दीपकलाच भेटायला जाणार होतीस. म्हणून तर आम्ही काय केलं हे तुला माहिती आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते काय केलं तुम्ही? तेव्हा म्हणते ऐक मग आता. त्या दिवशी सकाळी मी तुझ्या अगोदर दीपकला भेटायला गेले होते आणि मी त्याला सांगितलं होतं की तू माझ्या बाजूनी साक्ष दे म्हणून. तेव्हा दीपक मला नाही म्हणाला. तो म्हणाला तुम्ही मला बेल करून द्या, मला इथून बाहेर काढा. तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे तुला बाहेरच यायचं आहे ना, मग तुला मी बाहेर काढलं काय आणि त्या नंदिनीने काढलं काय? शेवटी एकच आहे ना, मग तू मी सांगते तसं कर. नंदिनी जेव्हा तुला भेटायला येईल ना, तेव्हा तिला सांग की मी खूप सुधारलो आहे, मला खूप चांगलं आयुष्य जगायचं आहे आणि मला प्लीज इथून बाहेर काढ. माझं चुकलं असं म्हण तिच्यापुढं, हात पाय जोड. तेव्हा कुठं तर ती तुझं ऐकेल आणि तुला इथून बाहेर निघता येईल. आणि जेव्हा ती तुला इथून बाहेर घेऊन येईल ना, तेव्हा तू साक्ष द्यायला आल्यानंतर सगळ्यांना सांगायचं की हो वसुहत्या मला भेटायला आल्या होत्या, पण जेव्हा मी सांगेल तेव्हा तू साक्ष पलटायची. तेव्हा दीपक मला म्हणत होता की पण मी हे का करू? मी कशासाठी करू हे? काय फायदा माझा याच्यात? तेव्हा मीच त्याला सांगितलं होतं, अरे तुला यामुळे बेल मिळणार आहे आणि जेव्हा तू बेल मिळून बाहेर येशील तेव्हा तुला मालामाल करायला ही वसुहत्या आहेच की. तेव्हा दीपक कुठं या गोष्टीला तयार झाला. तेव्हा मी दीपकला म्हटलं, अरे जेव्हा ती नंदिनी इथं येईल ना, तेव्हा तिला असं सांग की हो तू मला बाहेर काढ आणि मी तू सांगशील ते करायला तयार आहे. आणि नंदिनी ही तिला खरं ठरवण्यासाठी तुझी बेल नक्की करेल. आता मी सांगते तेच तू करायचं. तू जेव्हा घरी येशील ना, तेव्हा रम्या तुझ्या फोनवरती कॉल करेल. त्यावेळी तू तुझ्या खिशातून बेलचे पेपर्स खाली पाडायचे आणि तिथून पुढं जे काही करायचं आहे ना, ते रम्या करेल. तुला आता काहीही करायची गरज नाही आहे. तेव्हा बरोबर तेच झालं. तुला आठवतच असेल की रम्याने त्याच्या मोबाईलवरती फोन केला. तो मोबाईल काढण्याच्या नादात ते लेटर खाली पडलं आणि शेवटी रम्याने करायचा तोच तमाशा केला आणि तिच्यापुढं तू काहीही बोलू शकली नाहीस. तेव्हा आता नंदिनीलाही या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि नंदिनी म्हणत असते का का केलं तुम्ही हे सगळं? तेव्हा आता वसुहत्या हसते आणि ती म्हणते अगं नंदिनी, तू आता आमच्या जाळ्यात चांगलीच अडकली आहेस आणि आता तुझं कोणीही ऐकून घेणार नाही. तुला काय वाटलं गं की तू या घरात येऊन हे घर सगळं बांधून ठेवशील? पण तसं नाही होणार. आणि तिथून पुढं जे काही झालं ना, ते रम्याने काय केलं हे सगळं तुला चांगलंच माहिती आहे. आता इथून पुढं या घरात रोज तमाशे होणार आहेत. विक्रम आणि मानिनीमध्ये रोज भांडणं होणार आहेत. तुला काय वाटलं गं नंदिनी, तू हे घर सावरण्याचा प्रयत्न करशील, पण नाही, ही वसू ते होऊ देणार नाही. आता वसू खूप दिमाखात मिरवणार आहे या घरात. तू माझ्या वाट्याला गेली आहेस नंदिनी आणि माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी असं सहजासहजी सोडवत नाही. आता बघ तू, पात काव्यामध्येही भांडणं होणार आणि विक्रम नंदिनीमध्येही भांडणं होणार. तू या घराची घडी बसवण्याचा प्रयत्न करतेस, पण मी ती अजिबात बसू देणार नाही. आता मात्र नंदिनी खूप चिडलेली असते. तिने एक रौद्र रूप धारण केलेलं असतं आणि ती म्हणत असते, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही या घराची बसलेली घडी विस्कटणार आहात म्हणून? तर तसं अजिबात होणार नाही आहे. तुम्ही आजपर्यंत सोज्वळ आणि शांत नंदिनी पाहिली, पण आता तुम्ही अशी नंदिनी पाहाल जी दुर्गेचं रूपही घेऊ शकते. ही नंदिनी सीताही होऊ शकते आणि दुर्गाही होऊ शकते. आता बघाच तुम्ही की मी काय करते ते. तेव्हा आता नंदिनीचं हे रूप बघून रम्याच्या अंगावरही काटा आलेला असतो. ती म्हणत असते की या खेळाची सुरुवात तुम्ही केली, पण या खेळाचा शेवट मी करणार वसुहत्या. आता जोपर्यंत ही नंदिनी जिंकत नाही तोपर्यंत ही नंदिनी शांत बसणार नाही. आता तुम्ही तुमचं काउंटडाऊन सुरू करा आणि आजची रात्र सुखानं झोपा, कारण उद्यापासून तुम्हाला शांत झोप लागणार नाही. आता खूप मोठं वादळ येणार आहे, वादळ.
असं बोलूनच नंदिनीनं वसवत्ते आणि रम्याला हकलून दिलेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि त्याला छोट्या मुलाचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो, बाबा मला पैसे हवेत. आणि तो त्याला म्हणत असतो, बरं ठीक आहे, देतो उद्या, पण अभ्यास कर आणि काळजी घे स्वतःची. तो मानिनीला आवाज येत असतो, म्हणत असतो, मानिनी अगं नाश्ता कुठे? तेव्हाच नंदिनी येते आणि त्याच्या पुढं पोह्याची प्लेट ठेवते. नंदिनीने त्याच्यासाठी मस्त पोहे केलेले असतात, पण तो बघतो तर तिथं नंदिनी असते, मानिनी नसते. तर तो म्हणतो, मला नाही आहे पोहे खायचे, आणि तो तिथलं ॲपल घेतो आणि ॲपल कापायला लागतो. तेव्हा मानिनी म्हणत असते की काय चाललं हे तुमचं? एवढे छान पोहे केलेत ना नंदिनी, मग का नाही खात आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की ती तुझी लाडकी सून आहे ना, तिनं माझ्यासाठी काही करण्याची गरज नाही आहे, तिनं तुझ्यासाठी काय हवं ते करावं. पण तो ओरडतच असतो की मला नाही खायचेत पोहे, मला ॲपलच खायचं आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, अहो काय चाललं हे तुमचं, द्या ना जिथल्या तिथं सोडून सगळं. तेव्हा विक्रम म्हणत असतो, झालं का तुझं चालू? मी काल काय सांगितलं होतं हिला की वसुताईची माफी माग म्हणून, मागितली का हिनं माफी? तेव्हा आता मानिनी म्हणते, चुकताय विक्रम, तुम्ही चुकताय. अहो तुम्ही नंदिनीची बाजू का नाही समजून घेतात? विक्रम आणि मानिनीचं खूपच जोरात भांडण चाललेलं असतं आणि आता तिथं जीवा, पार्थ आणि काव्या तिघंही येतात. मानिनी म्हणते, बास करा ओ, शांत व्हा आता, का तेच तेच घेऊ लावून धरलंय तुम्ही, द्या ना सोडून सगळं. तुम्ही बहिणीच्या प्रेमात ना आंधळे झाले आहात, त्यामुळे तुम्हाला नंदिनीची बाजू दिसतच नाहीये. विसरलायत का तुम्ही या नंदिनी या घरासाठी काही काय केलंय ते? तुम्हाला आठवतंय ना, या घराला बांधून ठेवण्यासाठी नंदिनी किती धडपडली आहे ते? जीवाचं विस्कटलेलं आयुष्यही तिनं सावरलंय. ज्यावेळी जीवा आजारी होता त्यावेळी पायात काच घुसूनही तिने वड्याला फेऱ्या मारल्या होत्या. तेव्हा विक्रम म्हणत होता की तेव्हा तूही रुसलीच होतीस की तिच्यावरती, तूही रागवलीच होतीस. तेव्हा ती म्हणती, हो, पण जेव्हा माझी चूक मला समजली ना, तेव्हा मी तिची माफीही मागितली होती. आणि मलाही वाटते की तुम्हाला जेव्हा तुमची चूक समजेल ना, तेव्हा तुम्ही तिची नक्कीच माफी मागाल. तेव्हा विक्रम म्हणत असतो की मी नाही चुकते, तू चुकतेस मानिनी. तेव्हा मानिनी म्हणते, मला वाटतंय की मी नाही चुकत, चुकतंय तुमचं विक्रम, आणि प्लीज आता तरी सुधारा ही चूक. या दोघांची भांडणं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आणि त्यांची ही भांडणं थांबवण्याचा सगळी प्रयत्न करत असतात, पण ती काही ऐकत नसतात. आजच्या भागात एवढंच. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा त्याच्या रूममध्ये बसलेले असतात आणि नंदिनी त्यांना म्हणत असते, बघा ना हे सगळं काय झाले. आई आणि बाबांमध्ये ही भांडणं मी कधीच बघितली नव्हती. त्यांच्यात आजपर्यंत प्रेमाच्याच आठवणी होत्या, पण आता या कडूही आठवणी त्यांच्या आयुष्यात येणार आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, तू काळजी नको करू, माझे आई बाबा आहेत ते, त्यांचं जेवढं प्रेम आहे ना तेवढा त्यांचा विश्वासही आहे एकमेकींवर. आता इकडं काव्या आणि नंदिनी हॉलमधून बाहेर चाललेल्या असतात, तर तिथं रम्या येते आणि म्हणते, असंच तुम्हाला दोघींनाही या घरातून एक दिवस बाहेर जायचं आहे. तर नंदिनी काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन येते. काव्या खूप चिडचिड करत असते. नंदिनी तिला म्हणत असते, शांत हो काव्या. तेव्हा काव्या म्हणते, हा राग तेव्हा शांत होईल जेव्हा या दोघींना मी त्यांची जागा दाखवेन. कशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याची, बघ असतो. तेव्हा आता नंदिनी आणि दोघी ठरवतात की या घराची विस्कटलेली घडी दोघी मिळून सावरणार आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, आता ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी असणार आहे. आणि आता बघूयात पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. या दोघीही बहिणी आता एकत्र आल्यात आणि या दोघी काय करतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. तर अशाच मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.